हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. सो या व्हिडिओमध्ये आपण बघूया की माझ्या मुंबईमधील घराची एक छोटंसं किचन आहे, त्याची एक टूर म्हणू शकता आपण, ती करूया. इथे तुम्ही बघू शकता एक छोटीशी मांडणी आहे माझी, ज्याच्यामध्ये मी रेग्युलर यूजच्या वस्तू प्लस डबे वगैरे अरेंज करून ठेवलेले आहेत, जे आपल्याला डाळी, राईस, बाकीच्या काही वस्तू डेली यूजसाठी लागतात. हे आहे माझं छोटंसं देवघर, जो की माझ्या किचनमधील माझा सर्वात फेवरेट कॉर्नर आहे. आणि मी रोज देवाला दिवाबत्ती केल्याशिवाय घरातून कधीही बाहेर पडत नाही. आणि याच्याच खाली एक छोटंसं कंपार्टमेंट आहे इथे आहे, ज्यामध्ये आम्ही एक्स्ट्रा वस्तू ठेवून देतो. हा आहे माझा फ्रीज, डबल डेकरचा फ्रीज आहे. याच्यावरती मी फ्रूट्स वगैरे ठेवते किंवा लहान मुलांच्या खाऊच्या वस्तू ज्या असतात, जे की आपण पटकन घेऊ शकतो मुलं स्कूलमधून वगैरे आले तर. मी फ्रीज कसा ऑर्गनाईज करते याचा व्हिडिओ पाहायचा असेल तरी मला कमेंट सेशनमध्ये जरूर कळवा. धान्यासाठी आम्ही कणग्या यूज करतो इथे, तुम्ही बघू शकता. माझ्याकडे ओव्हन पण आहे, मी त्याचा यूज मोस्टली आपल्या रेसिपी बनवण्यासाठी करते. प्लस मी असं एक मिशोवरून ऑर्गनायझर मागवलेलं आहे, याच्यामध्ये तुम्ही तुमचे जे खडे मसाले आहेत ते छान प्रकारे मांडू शकता. आणि मी ओव्हनवरतीच एक मिक्सर ठेवण्यासाठी ओव्हनवरती मी असं एक ऑर्गनायझर मागवलं, ज्याच्यावरती मी मिक्सर, स्पून्स आणि ड्रायफ्रूटचे डबेही ठेवून देते. प्लस मी एक छोटीशी मांडणी घेतली, जी किचन ओट्यावरतीच ठेवते, ज्याच्यात आपले प्लेट्स आणि कप्स आहेत जे डेली यूजसाठी लागतात, ते आपण क्विकली घेऊ शकतो. हा बघू शकता तुम्ही माझा किचन ओटा एकदम क्लीन स्वच्छ आहे, जो की मला क्लीन ठेवायला फार आवडतो. आणि मी एक वर्किंग वुमन असूनसुद्धा माझं किचन एकदम क्लीन असतं, केव्हाही तुम्ही बघू शकाल. हा आहे माझा फिल्टर, हा ऑटोमॅटिक आहे आणि याच्या खालोखालच बेसिन आहे. प्लस त्याच्या खाली डस्टबिन ठेवते मी, काहीही कचरा वगैरे असेल तर इमिडिएटली टाकू शकतो आपण. त्यालाच लागून मी माझी वॉशिंग मशीन ठेवलेली आहे. मुंबईमध्ये स्पेसचा खूप प्रॉब्लेम असतो, ॲज यू नो. आणि हा आहे माझा एक्स्ट्रा शेल्फ, इथे मी एक्स्ट्रा डबे आणि क्रॉकरी वगैरे ठेवून दिलेले आहे, जी रेग्युलर लागत नाही आपल्याला. सो तुम्हाला माझं किचन कसं वाटलं मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. तुम्हाला अजून काय पाहायला आवडेल. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर जरूर करा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी स्टे ट्यून. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्लॉग.